ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीची. त्यांनी या मुलाखतीत आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी असं म्हटलंय की पहिली आणीबाणी पुकारा, पहिली आणीबाणी आणा, कुणालाही सोडू नका, देशहितासाठी सांगतोय मी हे जे कोणी पाकडे असतील, त्यांचे राजकारणातले समर्थक असतील, त्यांचे जे काही चोचले पुरवले गेलेत ते बंद करा. मी पुन्हा एकदा जातोय खासदार संजय राऊत यांच्याकडे. संजय राऊत, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी कॉम्रेड कांगो यांनी गंभीर आरोप केला. ते असं म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांचा वास्तवाशी संबंध तुटलेला आहे. याचं कारण आता अराजकाची परिस्थिती असली तर 5 राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या शांततापूर्ण वातावरणात त्या होऊ शकल्या नसत्या. तुमचं काय उत्तर आहे? हे पहा की कम्युनिस्ट पक्षाचे कांगो काय म्हणतात त्याच्यावरती बाळासाहेब ठाकरेंचं महत्त्व ठरत नाही. 40 वर्षापासून बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्राच्या राजकारणाचं नेतृत्व करतायत आणि या 40 वर्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये ह्याच बाळासाहेब ठाकरे यांनी घरात बसून, कांगो म्हणतात त्याप्रमाणेच घरात बसून या मुंबईतल्या कम्युनिस्टांच्या अतिरेकी कारवाया मोडून काढलेल्या आहेत आणि संपवून टाकलेल्या आहेत. त्याच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घरात बसून महाराष्ट्रात सत्ता आणली. कांगो म्हणतात त्याप्रमाणे म्हणतोय मी. आणि आजही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे, शिवसेनेचे संसदेमध्ये 16 खासदार आहेत आणि विधानसभेत, विधिमंडळात 60च्या वर आमदार आहेत. मला असं वाटतं राजकारणाशी त्यांचं नातं आहे, लोकांशी संबंध आहे, म्हणून लोक त्यांच्या एका शब्दावर विश्वास ठेवतात आणि त्यांना मतदान करतात. हे कांगो यांनी विसरू नये. मला असं वाटतं कांगो यांच्या कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्रातल्या स्वतःचा पसारा काय तो बघावा. त्यांच्या मराठवाड्यात किंवा विदर्भात एक नगरसेवक तरी ते निवडून आणू शकतात त्या कम्युनिस्ट पक्षाचे लोक, हे पाहावं. आणि त्याच महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये शिवसेनेची ताकद त्यांनी पाहावी. असं आहे की कम्युनिस्ट पक्षाने आयुष्यभर फक्त नरडी गरम केली या महाराष्ट्रामध्ये, केस पिंजारले आणि डोळे लाल करून फक्त मोठ्याने बोलत राहिले. लोकांचं नातं ह्यांचं कधी राहिलंय का? अहो, या देशामध्ये आज 5 राज्यात निवडणुका झाला हे क्वालिफिकेशन नाहीये. या देशाची लोकशाही कुठल्या पद्धतीने चालवली जाते, त्या लोकशाहीचे मालक आणि ठेकेदार कोण आहेत आणि निवडणुका कशा प्रकारे जिंकल्या जातात हे कम्युनिस्टांनाही माहिती आहे पश्चिम बंगालमध्ये आणि इतर राज्यामध्ये त्या भागातल्या राजकारण्यांना सुद्धा माहिती आहे. तेव्हा या देशाच्या लोकशाहीवर फार प्रवचनं न जोडलेली बरी. संजयजी, कॉम्रेड कांगोंना उत्तर द्यायचंय तुम्हाला. कॉम्रेड कांगो, तुम्हालाच अतिरेकी म्हणाले संजय राऊत. काय म्हणणं आहे तुमचं? कम्युनिस्टांची कोणतीही ताकद नाही, तुम्ही फक्त भाषणबाजी करता, असाही आरोप त्यांनी केलाय. मूळ मुद्द्याला बगल देण्याचा हा हुशारीनं केलेला डाव आहे. कम्युनिस्ट बरोबर आहेत का चूक, हा आजच्या चर्चेचा विषय नाही आहे. या देशामध्ये अराजक माजलंय का आणि त्याच्यासाठी आणीबाणी लावायची का हा विषय आहे. जर कम्युनिस्टांचा शिवसेनेने पराभव केला असं त्यांना संजय राऊतांना वाटत असेल तर तो लोकशाही पद्धतीने त्यांनी केलेला असल्यानं लोकशाही पद्धतीत काही गोष्टी केल्या जाऊ शकतात हे त्यांना शिकवायची गरज नाही. मुद्दा असा आहे की काश्मीरमध्ये काय चालू आहे. आणीबाणीपेक्षाही गंभीर परिस्थिती असून देखील काश्मीरची जनता येऊन मतदान करतीये आणि म्हणून सगळं जग म्हणतंय की भारताच्या लोकशाहीची स्तुती करतंय आणि भारताच्या मागे उभं राहतंय. अशा वेळेस भारतामधल्याच काही लोकांनी आमच्या लोकांची अक्कल काढणं किंवा लोकशाही त्यांना समजत नाही असं म्हणणं याच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट नाही. निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक गोष्टी घडतात ज्या अप्रिय असतात, ज्या लोकशाहीला मान्य नसतात. परंतु आपण विचार असा केला पाहिजे की आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव होईल असं कोणी विचार केला होता का? या देशातल्या जनतेने तो आणीबाणी विरुद्ध दिलेला कौल होता हे सगळे लोक मान्य करतात आणि म्हणून ह्या जनतेने एकदा आणीबाणी विरुद्ध कौल दिलेला आहे, त्या जनतेला परत आणीबाणीसाठी कौल मागणं ही चुकीची गोष्ट आहे. खरं म्हणजे मला भयानक गोष्ट काय वाटतेय तुम्हाला मी सांगतो. अराजकाची भीती निर्माण करून लोकशाही प्रथा संपवणं हा हुकुमशाही शक्तींचा खेळ असतो आणि आज शिवसेना प्रमुखांचं हुकुमशाहीबद्दल आणि लोकशाहीबद्दल प्रेम माहिती असल्यामुळे ज्यांना हुकुमशाही पाहिजे त्यांना लोकशाही असल्याचं दुःख होत आहे आणि म्हणून ते अराजक ओरडून अशी काही घटना घडल्या की लोकशाहीच्या नरड्याला हात लावण्याचा प्रयत्न करतात. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की भारतावरचा दहशतवादी हल्ला नुसता भारतावर नाही तर भारताच्या बहुविध लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि एका प्रगतिशील विचारसरणीवर झालेला हल्ला आहे. तो नुसता भारतीय लोकांवर हल्ला नाही. हे जर आपण बरोबर आहे कांगो. माझ्यासोबत हुसेन दलवाई आहे. दलवाई, मला सांगा, कांगो आता जे म्हणाले की अराजक असा कांगावा करून लोकशाहीवर घाला घालण्याचा हा बाळासाहेब ठाकरेंचा प्रयत्न आहे असं त्यांनी म्हटलं, हे तुम्हाला पटतं का?
का दुसरा एक जो आरोप केला जातो की बाळासाहेब ठाकरे असं याच मुलाखतीत म्हणालेले आहे की माझ्या सभांना गर्दी होते, आमच्या सभांना गर्दी होते, मात्र लोक काँग्रेसला मतं देतात. या विधानातून जे वैफल्य व्यक्त होतं तेच त्यांच्या मुलाखतीतून झालेलं आहे का, आणि या वैफल्यातून त्यांनी आणीबाणीची मागणी केली आहे का? पूर्णपणे त्यांचं वैफल्यग्रस्त असं विधान आहे. मुख्य म्हणजे त्यांची भाषा इतकी वाईट आहे की याच्यात नपुसक आणि भडवे काय देश वाचवणार, त्यानंतर त्यांना वेगवेगळे शब्द ज्या प्रकारे वापरलेले आहेत, भडव्यांनो, गांडू, हे काय म्हणजे महाराष्ट्रामध्ये साधारण संस्कृती मानणारे लोक आहेत ते हे या पण दलवाई हीच तर ठाकरी भाषा आहे. गेली 40 वर्ष ही भाषा ते वापरतात. आणि काय त्या 40 वर्षात काय मिळवलं त्यांनी? असे मधल्या काळामध्ये अर्धी सत्ता मिळाली, आता पुन्हा त्यांना मिळेल असं वाटत असेल तर अतिशय चुकीचं आहे. मुख्य ह्याच्यातला भाग असा आहे की त्यांना आता इतके अराजक जे राऊत म्हणतात ते अराजक या देशामध्ये माजवण्याचं जे लोक काम करत होते त्यांना यांची मदत आहे असं आहे. आणि करकरेजी ज्याची चौकशी करत होते त्यावेळेला करकरेंच्यावर ह्या राऊतांनी जो अग्रलेख लिहिलेला आहे त्याच दिवशी 26 नोव्हेंबरला तो अतिशय निंद्य असा अग्रलेख आहे. त्यांच्या कुटुंबियांना असुरक्षित वाटेल अशा तऱ्हेची त्याच्यात विधानं आहेत. आणि मुख्य म्हणजे या सगळ्यामध्ये जे काय चाललेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं पुन्हा पुन्हा ते दाखवतात. अराजक माजवणाऱ्याला मदत करतात आणि दुसऱ्या बाजूला परदेशी लोक इथे दहशतवाद माजवतात, त्यांना इथे अराजक माजून एका अर्थाने त्यांना मदत करण्याचं काम हे लोक करतात. त्यांना लोकशाहीच्या अनुषंगानंच खरं म्हणजे उत्तर देता येईल, पण यांना लोकशाही नको आहे. त्यांना असं वाटतं या देशामध्ये लष्करशाही आली की सगळे प्रश्न सुटतील, तसे सुटत नाहीत हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं इतकी वर्ष ही लोकशाही चाललेली आहे, लोकांनी ती स्वीकारलेली आहे, लोक मतदान करतात. काश्मीरमध्ये त्यांनी भालचंद्र तुमचं असं म्हणणं आहे की लोकशाही आपली ताकद आहे, ती तुटता कामा नये. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या दोन खांबांवर हा देश उभा आहे असं दलवाई यांचं म्हणणं आहे. तेच कॉम्रेड कांगो यांचं म्हणणं होतं. पण ते आत्ता जे म्हणाले, हुसेन दलवाईने एक महत्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी शिवसेनेवर असा आरोप केला की दहशतवाद आणि अराजक पसरवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांना शिवसेनेने मदत केली, हेमंत करकरे यांच्यावर आरोप करून. मी या प्रश्नाचं उत्तर राऊत यांना द्यायला सांगणार आहे, पण आता घेणार आहे एक ब्रेक पूर्वी आपला प्रश्न तुम्ही पाहू शकता. आणीबाणी जाहीर करण्याची शिवसेना प्रमुखांची मागणी योग्य आहे का? पडद्यावर पहा आपले प्रेक्षक काय म्हणतायत. आता 88% प्रेक्षक म्हणतायत योग्य आहे. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत.